सोनं लुटण्यासाठी माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे। अरे आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? मी माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। त्याचबरोबर रामदासभाई कदम साहेबांना विनंती करतो त्यांनी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला गजानन कीर्तिकर साहेब आणि आनंदराव अडसूळ साहेबांनी पुष्पहार अर्पण करावा अशी त्यांना नम्र विनंती। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, मी सगळ्या मान्यवरांना आसनस्थ व्हायची विनंती करतो आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबरावजी पाटील साहेब। पण तत्पूर्वी माननीय शिंदे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी मंचावर याची विनंती करतो। खासदार रवींद्र वायकर साहेब आणि त्यांच्याबरोबर स्थानिक पदाधिकारी मुरजी पटेल, स्वप्नील टेंबुलकर, वैभव भराडकर साहेब। माननीय शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये कुठलेही पुष्पगुच्छ किंवा स्वागत होणार नाहीत। सध्याची परिस्थिती लक्षात घेता हा साहेबांनी घेतलेला निर्णय आणि आपण सगळेच त्याचा आदर करूया। मी गुलाबराव पाटील साहेबांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावं। हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री, अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई, गजानन भाऊ कीर्तिकर, अडसूळ साहेब, प्रतापरावजी जाधव साहेब, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण वेळ कमी असल्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सगळे सन्माननीय मंत्री महोदय, खासदार महोदय, आमदार महोदय, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, महिला आघाडी जिल्हा प्रमुख, युवा सेना प्रमुख, सगळे बंधू भगिनी आणि मित्रांनो, प्रथमतः मी आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दसरा म्हणजे आपल्याला माहिती आहे की संकटावर मात करणारा हा आपला दसरा आहे। आणि आज आपण राज्यामध्ये बघत असाल तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व इतर भागामध्ये शेतकऱ्यांवर फार मोठं संकट आलेलं आहे। ज्या प्रदेशामध्ये मी राहतो त्या प्रदेशामध्ये मी शेतकरी म्हणून राहतो आणि आज आपण सगळे बघतोय त्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना जाणून शिंदे साहेबांनी सत्कार सुद्धा नाकारलाय। हेच त्यांच्या मनामधलं मोठेपण आहे, हे नम्रपणे सांगायला काही हरकत नाही। आज आमच्यावर आणि आमच्या परिसरावर आणि आमच्या शिवसैनिकांवर, शिवसेना नेत्यांवर सगळीकडनं टीका होती। मराठवाड्याला आम्ही मदत नेली तर मग तिच्यावर फोटो का होते, नेली नाही तर मग का नेली नाही। आणि आज मी आपल्याला सांगायला या ठिकाणी उभा आहे,
की सगळ्यात पहिले वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे शिकवलं 80% समाजसेवा आणि 20% राजकारण हे आम्ही आजच शिकलेलो नाहीये. ईर्ष्यावाढीची घटना जर आपल्या नजरेच्या समोर असेल तर हेच ते एकनाथरावजी शिंदे आहेत की त्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते. ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं की मुख्यमंत्री महोदय तुम्ही इथे जाऊ शकत नाही, इथं जाणं म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे, पण या माणसानी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही. माझे नागरिक, माझे मतदार, माझे महाराष्ट्राचे शेतकरी हे त्या ठिकाणी अडकलेले आहे म्हणून मी गेलं पाहिजे. त्या ठिकाणी हा माणूस पोहोचला आणि आज ज्यावेळेस आम्ही मदत करायला निघालो तर आमच्यावर टीका होतीये. अरे आम्ही नकली नाहीये आणि जे बावलंय लोग तो लोग देखते हैं, लोग हैं लोग देखते हैं. हम तो संजय राउत को बच्चे कहते हैं. हा जो संजय राउत नावाचं भूत आहे 10:30 वाजता याच्या अंगामध्ये भटकंती येते. याला समोर जर माईक दिसले नाही तर याच्या अंगामध्ये चुडेल चढती. म्हणून मी टीव्ही वाल्यांनाही सांगितलं उद्याच्या दिवशी तुमचं टीव्हीचं काम बंद करून टाका. लाकडी बांडकं तयार करा. एकावर लिहा एबीपी माझा, एकावर लिहा टीव्ही नाही, एकावर लिहा इतर चॅनल आणि त्याच्या घराच्या समोर ठेवा. नाहीतर याचा आत्मा ते पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ही औलाद आहे. आणि मला खात्री आहे ते आमच्यावर टीका करतात. अरे तू कोण आहेस? आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना आम्ही आदरणीय म्हणत गेलो. आजपर्यंत मी त्यांना आदरणीय म्हणत गेलो, पण काल परवा त्यांनी सांगितलं. त्यांना माझी नम्र प्रार्थना आहे. आजच सकाळी राहुल गांधींनी सावरकरांवर ट्विट केलंय, तुम्ही खरी हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहे. शिवसेना प्रमुखांनी जर तुमच्या अंगामध्ये हिंदुत्वाचं रक्त गळलंय की कोटी कोटी हिंदुस्तानियों का दर उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपती की खाते है की भगवा लहराएंगे. तुमच्या जर मनामध्ये ही इच्छा असेल तर इकडेही मेळावा चाललाय, तिकडेही मेळावा चाललाय. तुम्ही विरोध करून दाखवा. तुमची शिवसेना ही काँग्रेसमय शिवसेना झाली आहे आणि ही शिवसेना शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे हे सांगायला हरकत नाहीये. राह में खतरे अभी लेकिन राह में खतरे है लेकिन डरता कौन है? राह में खतरे है लेकिन डरता कौन है? मौत कल भी आ जाए, आज भी आ जाए तो डरता कौन है? और तेरी लश्कर के मुकाबिल अकेला है मेरा शिंदे साहब. तेरे लश्कर के मुकाबिल अकेले हैं मेरे शिंदे साहब. फैसला मैदान में होगा, मरता कौन है. आणि मला तरी असं वाटतं की आज या सगळ्या शिवसैनिकांना मला शिंदे साहेबांचा आभार मानावा लागेल. त्यांनी ज्यावेळेस बैठक घेतली त्यावेळेस ग्रामीण शिवसैनिकांनी येऊ नये. त्यांनी फक्त एकच काम करावं, जिथे जिथे माझा शेतकरी अडचणीत आहे, जिथे जिथे पूर परिस्थिती आहे, जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलंय तिथं मदत करा. माझ्या मेळाव्याला येऊ नका असा सांगणारा हा आमचा नेता आहे. निवडणुका आल्या म्हणून मेळावे घ्यायचे आणि आता दुसऱ्यावर अवलंबून राहायचं. ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू, आय लव्ह यू, आणि ते म्हणतं मी नाही येत. आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे. पण यांनी ज्यांनी ज्यांची सगळी लावली त्यांचं लग्न तुटलेलं आहे. हा दुवाड माणूस आहे, हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे. यांनी सगळ्यांशी ज्यावेळेस जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केलेला आहे. आज मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करणार आहे की ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं, झोपलेल्याला उठवलं, उठवल्याला चालायला लावलं, चालणाऱ्याला पळायला लावलं, त्या शिवसेना प्रमुखांची आपल्याला शपथ आहे की आपण मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, इथे पक्ष तर मदत पाठवतोच आहे, पण आपण सुद्धा आपल्या मदतीनं या ठिकाणी मदत पाठवली पाहिजे. मी आदरणीय शिंदे साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं, जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं 25 लाख रुपयाची मदत या ठिकाणी जाहीर करतो की ज्या माध्यमातून
शिवसेना जळगाव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि सगळी मंडळी इथे आलेली आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आपल्याकडे चेक सुपूर्द करू. मला तरी असं वाटतं की आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मला भरपूर बोलायचं होतं, कारण की माझा प्युअर माल संजय राऊत आहे, त्यामुळे मला त्याच्यावर बोलल्याशिवाय जमत नाही. हा सगळ्या लोकांना उल्लू करणारा माणूस, सगळ्या लोकांना फसवणारा माणूस आज मी आपल्याला लिहून देतो. या निवडणुकींच्या वल्गना नाहीये. महापालिकेवर आम्ही असं करू, महापालिकेवर आम्ही तसं करू, याच्याकरता ही सभा नाहीये. निवडणुका हा आमचा यम आहेच, पण पहिले आहे आमच्या शेतकऱ्याला मदत करणं. मी आदरणीय शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो की जेवढ्या बैठका त्यांनी घेतल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मदतीकरता घेतल्या. साहेबांना हीच विनंती आहे, खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची शेती, पाण्यामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांची शेती, पाण्यामध्ये गेलेले शेतकऱ्यांची घरं, वाहून गेलेले सगळे त्यांचे पिकं, याच्याकरता सरकार तर मदत करतच आहे, पण पक्ष म्हणून आम्ही सुद्धा आपल्या पाठीशी उभं राहू एवढी खात्री देतो. आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर मी विनंती करतो शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम साहेबांना, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री रामदासभाई कदम. गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, सिंहासनाधीशित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय. भवानी. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? एकनाथजी शिंदे आगे बढ़ो, एकनाथजी शिंदे आगे बढ़ो, एकनाथजी शिंदे आगे बढ़ो. धन्यवाद. आता मला वाटतं इकडे कोण आणि तिकडे कोण असा आमच्यापेक्षा मीडियाच्या मंडळींना अधिक प्रश्न पडत असतो, आणि म्हणून त्याच्या आधी मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेन, हे व्यासपीठ बघा, हे व्यासपीठ बघा. आता ज्यांनी सांगितलं अरे तिकडे माझा शेतकरी उद्ध्वस्त होतोय, मला तुमचं पुष्पगुच्छ गुच्छ नको, ह्या संवेदना दाखवणारे आमचे एकनाथ शिंदे, आपले ज्येष्ठ नेते, मुख्य नेते एकनाथजी शिंदे आहेत, आमचे गजाभाऊ आहेत, आमचे अडसूळ साहेब आहेत, ही सगळी मंडळी इथं नेते मंडळी बसलेत. हे बघा व्यासपीठावरती. आणि मगाशी येता येता मी माध्यमामध्ये पाहिलं, तिकडचं व्यासपीठ पाहिलं आणि तिकडचे नेते पाहिले. वायकर साहेब मला हसायला आलं, वायकर साहेब मला हसायला आलं. एक वेळचं ते शिवसेनेचं व्यासपीठ, कुठे दत्ताजी साळवी, कुठे दत्ताजी नलावडे, कुठे मनोहर जोशी, कुठे नवलका साहेब, कुठे वामनराव महाडिक साहेब, कुठे आमचे सरपोतदार साहेब. आणि आत्ताचं व्यासपीठ पाहिलं ते शिवाजी पार्कचं, मी वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी आलं. उद्धवजी, तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता, हव्यास, आणि मुख्यमंत्री झालात काँग्रेससोबत जाऊन, आणि म्हणून ही मराठी माणसाची एकत्र असलेली मूठ ही फोडण्याचं पाप तुम्ही केलंय. होय, तुम्ही केलंय. शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिरंदाजी दिलीत, शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा फासलात, आणि काँग्रेससोबत जाऊन सोनिया गांधींच्या पायावरती शिवसेना घाण ठेवली. अरे मला अभिमान वाटतो एकनाथजी शिंदे यांचा. त्यांनी निर्णय घेतला, होय शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही खाली पडू देणार नाही, शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका एकनाथजी शिंदे यांनी घेतली. आणि म्हणून शिंदे साहेब, आज हे सगळे शिवसैनिक आहेत ना, हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हा सगळा शिवसैनिक महाराष्ट्रातला, मुंबई ठाण्यातला फक्त,
मला शिंदे साहेबांचा फोन आला, रामदास भाई संबंध महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त झालाय, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय, लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेत आणि म्हणून हा आजचा दसरा मेळावा जरी असला, आनंदाचा मेळावा असला, तर आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले पाहिजेत आणि फक्त महाराष्ट्राचा मेळावा न घेता फक्त मुंबई ठाण्याचा आपण घेऊया. मला खूप समाधान वाटलं, खूप समाधान वाटलं. संवेदना आहे त्या नेत्याला. अरे मी तर म्हणेन, इथे जे सगळे दिसत आहेत ना, हे सगळे आमचे मावळे आहेत, हे सगळे भगव्या झेंड्याचे शिपाई आहेत, हे सगळे शिवसेना प्रमुखांचे कडवे सैनिक आहेत, हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. इथं सगळे मावळे आहेत आणि तिथं जमलेले सगळे डोमकावळे आहेत, सगळे डोमकावळे आहेत. काय तुमचा कार्यक्रम काय? मराठी माणसाला संपवायचा ना? होय बांधवानो, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 76 सालामध्ये मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला. त्यावेळेला काही लोकांना मस्ती होती, मुंबई तुमची, भांडी घासा आमची, अशा घोषणा त्यावेळेला होत होत्या. मराठी माणसाला सन्मान नव्हता. आज मराठी माणूस ताट मानाने जगतोय, तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतोय. असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही. बांधवांनो, काय केलं उद्धव साहेबांनी? तुम्ही 30 वर्ष तुमच्या हातामध्ये महानगरपालिका आहे, 30 वर्ष आम्ही घेणार, आम्ही घेणार. त्या बिचारा राज ठाकरेंच्या पाठीमागे भिकेचा कगवटा घेऊन चाललाय. अरे मला भीक दे, मला भीक दे, ये माझ्यासोबत, ये माझ्यासोबत. आता तो भाव आता काय करतो काय माहिती, आता भीक देतोय की भीक देत नाही की सोबत येतोय. पण एवढं सांगेन, 2 भाव नाही, आणखी इकडे तिकडे कुठे असलेले 10 भाव सोबत असले तर मुंबईतला मराठी माणूस उद्धव ठाकरेला राजकारणातून कायमचा गाडल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे, विश्वास माझ्या मनामध्ये आहे. बांधवानो, मी खूप अस्वस्थ आहे. 30 वर्षामध्ये माझा मुंबईतला मराठी माणूस, मग तो लालबागचा असू देत, तो दादरचा असू देत, तो गिरगावचा मराठी माणूस असू देत, ही सगळी माणसं आता आहेत कुठं? सगळी नालासोबाईच्या पलीकडे गेली, कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे गेली. उद्धव ठाकरे पाप पुण्याचे आहेत. पुण्याच्या हातात नगरपालिका होती. अरे गिरगावमध्ये जिथं मराठी माणूस होता, जिथं आमच्या गिरणी होत्या, तिथे 50-50, 60-60 माळ्याच्या बिल्डिंग झाल्या आणि त्या बिल्डिंगमध्ये एकही मराठी माणूस शिल्लक नाही, एकही मराठी माणूस शिल्लक नाही. पाप पुण्याचं. पुण्याची महानगरपालिका होती, पुण्याच्या हातामध्ये होती. तुम्ही 30 वर्ष फक्त टक्क्याचं राजकारण केलं. शिंदे साहेब, 2 वेळेला मला शिवसेना प्रमुखांनी विधान परिषद दिली मुंबईसाठी, पण मला मुंबई महानगरपालिका जाण्याचा अधिकार नव्हता. मला मुंबई महानगरपालिका जाण्याचा अधिकार नव्हता. महापौर बसला तरी मला तिथे जाण्याचा अधिकार नव्हता. ही अवस्था आमची होती, ही अवस्था आमची होती. आणि म्हणून मी आपला एवढं सांगेन, मी अधिक बोलणार नाही. बोलणाऱ्या निवडणुकीला मी वाट पाहतोय. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी येते ती वाट पाहतोय. पण उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? आता बाप म्हणून, बाप म्हणून नाव घेऊ शकता. राजकीय दृष्ट्या म्हणतोय, सॉरी, आता पुन्हा तेवढंच मीडियामध्ये येईल. शिंदे साहेब, मला एक विनंती आहे तुम्हाला. शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती? कळा माहिती. जबाबदारीने बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय. होय, शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणारे डॉक्टर आहेत. आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगावना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो. 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय. 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय.
सगळं कळत होतं. पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे. मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये. आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, सगळी माहिती. अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली, शिवसेना मोठी आम्ही केली, जेल आम्ही भोगलेत, तुम्ही आम्हाला संपवताय. तुम्ही मनोहर जोशीला संपवलीत, तुम्ही गजानन कीर्तिकांना संपवलीत, तुम्ही ढाकेने संपवलीत, तुम्ही दिवाकर गावतेला संपवलीत, तुम्ही रामदास कदमला संपवलीत, तुम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे पडलात. अरे नेमकं तुम्हाला हवं होतं काय? ज्यांनी बाळासाहेबांना 50 वर्ष साथ दिली त्या नेत्यांना संपवायचा विडासमोर उचललात बाळासाहेब गेल्यानंतर. आज यात शिवाजी पार्कमध्ये मेळावा चालू आहे. शिंदे साहेब, जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी पार्कच्या सभेमध्ये रामदासांची भाषणं होत होती. ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी पार्कचं माझं भाषण बंद झालं. काय बाबांनो, काय झालं? गुलाब पाटलांना टाळ्या मिळतात भाषणाला, त्याला भाषण देऊ नका. रामदासांना टाळ्या मिळतात, त्याला भाषण देऊ नका. अरे तुम्हाला भीती कसली वाटते? तुम्हाला भीती कधी वाटते? सांगतोय आज तुम्हाला. आपल्याला मी मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना हात जोडून सांगतोय, उद्याची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेची आहे. उद्याची लढाई या भगव्या झेंड्याला अधिक तेज देण्याची आहे. हे युद्ध आहे, हे राजकीय युद्ध आहे. कुणीही गाफील असता कामा नये, कुणीही गाफील असता कामा नये. आणि म्हणून दिवस रात्र एक केलं पाहिजे. ही मुंबई मिळवण्यासाठी 105 हुतात्मे मराठी माणसाने दिलेले आहेत. मुंबई अशी नाही मिळाली. त्यामधले 70 गृहिणी कामगार आहेत. आणि म्हणून ज्यांनी 30 वर्ष या मुंबई महानगरपालिकेचा वाट लावून टाकली, उद्ध्वस्त करून टाकली, फक्त टक्के खाल्ले, मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकलं, त्या उद्धव ठाकरेला उद्याच्या राजकारणातून कायमचं उद्ध्वस्त करून टाका, ही विनंती करण्यासाठी बांधवांनी मी आपल्या समोर आलेलो आहे. होय, उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. होय बांधवांनो, फडकला पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा, संत रामदासांनी छत्रपतीच्या हातात दिलेला हा भगवा झेंडा, हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा, हा शिवसेनेचा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकलाच पाहिजे, अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची गजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय मागास. धन्यवाद साहेब. महायुतीच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांची सुरुवात करण्यात आली आणि त्या यशस्वीपणे राबवल्याही जात आहेत. आजच्या या शुभ दिवशी अशाच योजनांच्या शिदोरीचं लोकार्पण माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते शिवसेना नेते, पदाधिकारी, माननीय खासदार, आमदार आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत व्हावं अशी मी विनंती करतो. धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षांची घोषणा या ठिकाणी होत आहे. रिमोट घेऊन राजश्री अहिरराव, वैभव वाघ, निशा कोल्हे यांनी यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि साहेबांनी रिमोटचं बटन दाबून या कल्याणकारी योजनांची सुरुवात करावी आपल्या दारी अशी त्यांना नम्र विनंती. योजनांची शिदोरी. टॅपवर टॅप करून महाराष्ट्रामध्ये 100हून अधिक असलेल्या या सहायता कक्षांमधून हे सगळे लाईव्ह जोडले जाणार आहेत, जे आपल्या सगळ्यांनाही बघू शकतील आणि आपण सगळे त्यांना बघू शकतो. धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये गाव पातळीवर योजना केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या कक्षाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या सगळ्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना घेता येईल. उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना, ई-केवायसी, मतदार ओळखपत्र इत्यादी. आम्ही जाहीर करतो की माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षांच्या या कार्यांची, लोककल्याणकारी कार्यांची आता घोषणा झालेली आहे. त्या कार्यान्वित झालेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यासाठी. आणि आज शिवसेनेच्या ज्या दसरा मेळाव्यामध्ये विचाररूपी सोनं लुटण्यासाठी आपण आलेलो आहोत, तेच
लोकप्रिय नेते, अनाथांचा नाथ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. पोडियमची व्यवस्था झाल्यानंतर मी त्यांच्या नावाची घोषणा करतो. व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत 100हून अधिक धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षातील सगळे शिवसैनिक आपल्याला दिसत आहेत आणि ते सुद्धा आपल्याला बघू शकतायत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. आजच्या या शुभ दिवशी अशाच योजनांच्या शिदोरीचं लोकार्पण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत इथे संपन्न झालंय. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आवाज कुणाचा? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, आपले दुसरे ज्येष्ठ नेते गजाभाऊ कीर्तीकर, शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळजी, व्यासपीठावरील सर्व उपस्थित अन्य नेते, माझे सहकारी मंत्री, खासदार, आमदार, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व जिल्हा प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसैनिक बांधव, भगिनी आणि माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, शिवसेनेचा दसरा मेळावा आपण साजरा करतोय, आपली परंपरा आहे. परंतु यावेळेस बळीराजा संकटात आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा आपण ठरवलं की मराठवाड्यामध्ये अन्य अनेक ठिकाणी आपला बळीराजा संकटात आहे, आपत्ती आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या त्या ठिकाणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी सांगितलं, तुम्ही आपापल्या भागात शेतकऱ्यांना, बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी तिकडे थांबा. त्यांचा दसरा तुम्ही साजरा करा आणि आपण मुंबई आणि ठाण्यापुरता हा दसरा मेळावा मर्यादित केला. खरं म्हणजे आज आपण पाहतोय की बळीराजा संकटात आहे. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्याचं दुःख मोठं आहे. त्याची शेती वाहून गेली आहे, त्याची जमीन खरडून गेली आहे, पशुधन वाहून गेलंय, घरांची पडझड झाली आहे. स्वतः मी बांधावर जाऊन आलो. मी डोळ्याने पाहिलं त्यांचं दुःख, डोळ्याने पाहिले त्यांचे अश्रू. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. कारण बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलंय 80% समाजकारण, 20% राजकारण. आणि म्हणून हा गुरुमंत्र, हा मूलमंत्र जो शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिलाय
आपण हे व्रत कधी सोडलं नाही आणि कधी सोडणार नाही. आणि म्हणून यावेळेस आपण पाहिलं की अनेक शिवसैनिक तिकडे मदत करतायत, मदतीच्या गाड्या पोचतायत. जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथं शिवसेना. आणि मगाशी गुलाबरावनी सांगितलं की जिथे संकट, इर्षाळवाडीचं उदाहरण त्यांनी दिलं, जिथे संकट तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही. हे आपलं धोरण आहे. आणि म्हणून आपण मदतीचं धोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे. जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जाण्याचं काम शिवसेना करते. हे आपली जबाबदारी आहे. खरं म्हणजे महापुरामुळे बळीराजा पूर्ण कोलमडून गेला आहे, परंतु आपण सर्व त्याच्या पाठीशी उभे आहोत. आपण त्याच्या मागे आहोत. सरकार त्याच्या मागे आहे. आणि म्हणून कुठल्याही अटी शर्ती सगळ्या बाजूला ठेवून यावेळेस मंत्रिमंडळात देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये बळीराजाला आपण मदतीचा हात, त्याला आधार दिला पाहिजे. आणि म्हणून जे काही या परिस्थितीमध्ये संकट मोठं आहे. लोक आम्हाला सांगत होती अनेक वर्ष आम्ही कधी एवढा पाऊस पाहिला नाही, अनेक वर्षात कधी एवढं संकट आम्ही पाहिलं नाही. सगळं उद्ध्वस्त झालंय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला की या मेळाव्यामध्ये फक्त आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत जवळचे, आणि त्यांना आपण या मेळाव्यात बोलवलं. आणि बाकी सगळे लोक तिकडे मदत करतायत. दसरा सण मोठा आहे, परंतु म्हणतो आपण दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा. पण यावेळेचा दसरा मात्र या दसऱ्यावर पुराचं सावट आहे, पुराचं संकट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या बळीराजा, आपला अन्नदाता, त्याच्या मागे उभं राहण्याचं काम शिवसेना करते आहे. आणि अशा वेळेस आपण जो निर्णय घेतला, बाळासाहेब असते तर त्यांनी देखील आपल्या शिवसैनिकांची पाठ थोपटली असती. हा निर्णय घेतला आपण हा बळीराजाच्या हितासाठी, बळीराजाला वाचवण्यासाठी. आणि म्हणून या पुरामध्ये अगदी पाऊस वैऱ्यासारखा कोसळला. परिस्थिती भयानक आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला मदतीचा हात द्यायचा नाही, मग कधी मदतीचा हात द्यायचा. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की यावेळेस आपण सरकार देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील, शिवसेना देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. आणि पूर्वी देखील जेव्हा दुष्काळ झाला, इथं रामदासबाई आहेत, इथं आपले सर्व नेते आहेत, या सर्वांनी जेव्हा जेव्हा दुष्काळ आला, जेव्हा जेव्हा पूर आला, त्या वेळेस त्यांना अगदी आपल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य, पाणी, जीवनावश्यक वस्तू, त्याचबरोबर जनावरांना चारा देखील देण्याचं काम, इथून नेण्याचं काम शिवसेनेने केलंय. ही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलंय. आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना, माझ्या शेतकरी बांधव भगिनींना एवढंच माझं विनंती आहे की तुम्ही धीर सोडू नका. तुमचे भाऊ इकडे आहेत, धीर सोडू नका, टोकाचं पाऊल उचलू नका. तुमचं जीवन जे उद्ध्वस्त झालेलं आहे त्याला उभारी देण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. आणि सरकार महायुतीचं केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही.
कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याची कष्ट, दुःख, वेदना आम्हाला माहित आहे. आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल. हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि ज्या ज्या वेळेस जिथं जिथं संकट आलं, मग इर्षाळवाडीचं उदाहरण दिलं इथं, कोल्हापूर, महाड, चिपळूण, फलटण, अगदी केरळ, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा पहलगाम झालं त्यावेळी तिथल्या लोकांना सुखरूप आणण्याचं काम आपल्या लोकांनी केलं. अगदी नेपाळमध्ये देखील आपल्या इकडचे लोक, पर्यटक गेले होते, त्यांना देखील विमानाने इकडे आणण्याचं काम आपल्या शिवसेनेने केलं. ही आपली बांधिलकी आहे, ही आपली जबाबदारी आहे. कपड्याची इस्त्री सांभाळला ना आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा एकनाथ शिंदे नाही. आणि वर्क फ्रॉम होम ऑन फेसबुक लाईव्ह तर करणारा एकनाथ शिंदे नाहीच नाही. शेवटी बांधिलकी आपली आहे. आपत्तीमध्ये घरात बसणारा शिवसैनिक असूच शकत नाही. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक असूच शकत नाही. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे, संकटात कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात दिसला पाहिजे. आणि तो आज शिवसैनिक मदत करतोय. खाली हाताने गेला नाही, सोबत सगळं जीवनावश्यक वस्तू सगळं घेऊन गेला. आज तिकडं तो काम करतोय. मला वाटतं तिकडची काही माहिती आली आहे. मला देखील सकाळी एका शेतकरी कुटुंबाने फोनवरून त्याला शिवसैनिक मदत करत असलेल्या मुळे कृतज्ञतेची भावना, आपुलकीची भावना माझ्याकडे व्यक्त केली की तुमचे शिवसैनिक इथं आलेत, आमचं घर स्वच्छ केलं, आमची भांडी कुंडी आम्हाला दिली, जीवनावश्यक वस्तू आम्हाला दिल्या, आम्ही आमच्या इथे रांगोळी काढली, घराला तोरण बांधलं. हे तुमच्या शिवसैनिकांनी येऊन केलं. मी त्या शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतो. या शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमान आहे. जे स्वतःचा जीव धोक्यात घालून संकट समयी दुसऱ्याचा जीव वाचवतायत, त्यांना मदत करतायत. हे शिवसैनिक, हे बाळासाहेबांच्या विचारांचे कट्टर शिवसैनिक, धर्मवीर आनंदगे साहेबांच्या विचारांचे कट्टर शिवसैनिक, यांचा मला सार्थ अभिमान आहे. मला वाटतं ते आपल्याकडे त्याची मला वाटतं माहिती आहे. तिथे आपले जे मदत करणारे कार्यकर्ते, शिवसैनिक पोचले. हात तुझा घे हाती, तुझे तुझा रे साथी.
काही परिस्थिती भरायची झाली अशी. परत पुन्हा इथवरपर्यंत पाणी आलं, सगळ्यांनी मदत केली, जनावरं सोडले, नेले तिकडं, लेकरं माणसं लावले. आम्ही दोघं तिघं इथं थांबलो. परत तिकडचं उचलले, जनावरं सोडायला 1 तास लागला. तोपर्यंत पाणी भडभड आलं. तेवढी मदत केली माझ्या बाळाने सगळ्यात. मी अत्यंत आभारी मी. पाणी आतमध्ये शिरलं होतं, जनावरांच्या पोट्यामध्ये पाणी शिरलं होतं. तिथे काही थोडं धान्य होतं, ते धान्य सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी भिजलेलं आहे. पूर आल्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते या ठिकाणी आले. त्यांनी आम्हाला मदतीचा हात दिला, म्हणजे काही वस्तू दिल्या, काही किट, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी त्याचं स्वयंपाक वगैरे करून खाता आला. कारण आमचं सगळं भिजलेलं होतं. दसऱ्याच्या निमित्तानं जे काही सेनेचे कार्यकर्ते, जे काही लोक आले, त्यांनी आम्हाला मदत केली. त्याच्यामुळं आम्ही आभारी आहोत. आम्हाला आनंद वाटतोय आणि आमचा दसरा जो आहे तो या ठिकाणी गोड होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही शिंदे साहेबांचे अत्यंत आभारी आहोत. जिथं जिथं पूर परिस्थिती आहे, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, जिकडे जिकडे पूर आहे, तिकडच्या आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना मी इकडे बोलवलं नाही मुंबईमध्ये. मी म्हणून या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगितलं, जिकडे पूर परिस्थिती आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या, बळीराजाच्या आपल्याला त्यांना मदत. दुःख आणि अश्रू पुसण्याचं काम शिवसेना करते. विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात, त्या फोटो दिसतात, फोटोच्या आतलं सामान दिसत नाही. जीवनावश्यक वस्तू 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्यात. अगदी गहू, तांदूळ, डाळ, साखर पासून माझ्या लाडक्या बहिणींना साड्यांपासून, ब्लँकेट पासून सगळं दिलंय, सगळं दिलंय. तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुडा तरी घेऊन गेलात, तेवढा तरी न्यायचा होता, तेवढी तरी दानत दाखवायची होती. पण आमचे फोटो तुम्हाला दिसले. अरे तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या ठिकाणी जल आपत्तीच्या वेळेस मदत करत होते ना, तेव्हा बरं वाटत होतं, चांगलं वाटत होतं. फोटो लावतात कार्यकर्ते, परंतु त्याच्यावर एवढी टीका. फोटोग्राफरला काय दिसणार? फोटो शिवाय फोटो दिसणार ना. आणि म्हणून काही लोक गेले, फक्त जाऊन आले नौटंकी करून. आणि पण आम्ही जायच्या अगोदर एकनाथ शिंदे पहिल्या मदतीचे ट्रक गेले, मदत गेली, नंतर हा एकनाथ शिंदे गेला. ही आमची पद्धत आहे. पूरग्रस्त भागामध्ये साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम घेतली आहे. डॉक्टरांच्या टीम गेल्यात, त्या ठिकाणी डॉक्टर पाठवलेत आपल्या सर्व बळीराजाच्या आरोग्याची तपासणी करायला, त्यांना मदत करायला. काही लोक हात हलवत गेले आणि तोंड वाजवत परत आले आणि आमच्यावर टीका करताय. तुम्हाला काय अधिकार आहे? आणि म्हणून मी एवढंच सांगतो की दौरे यांचे म्हणजे खुद को चाहिए काजू बदाम, पानी में उतरे तो सर्दी जुकाम. ही अशी अवस्था आहे, अशी परिस्थिती आहे. आणि मग आता पण मला कोणीतरी फोन केला होता, रामदास भाईंनी बघितलं ते सगळं चित्र तिथलं. मला कोणीतरी फोन केला, बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये, शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय, पण नेत्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून रॅम्प लावलाय, रॅम्प वॉक चालू आहे, रॅम्प वॉक. अरे सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे, हाच आपला आधार आहे.
आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील मी म्हणालो मी चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन आहे, कॉमन मॅन. मी आता डीसीएम आहे, डेप्युटी चीफ मिनिस्टर मी म्हणतो आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे. शेवटी सर्वसामान्य माणसाची बांधिलकी, सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये. कुठेही गेले माझ्या हात खाली आहे, रिकामे आहे, माझ्या हातात काय नाही. आता काय नाही, आता काय नाही. कधी होतं? जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिले, आता पण नाही दिला, उद्या पण देणार नाही. द्यायला दानत लागते, दानत. या एकनाथ शिंदेची हात दोन्ही देणारे. ही लेना बँक नाही, देणारे बँक, देना बँक आहे. लाडकी बहीण योजना, लेख लाडकी लखपती योजना, शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना. किती योजना आम्ही केल्या, किती योजना केल्या. या मुंबईमध्ये एंट्री टॅक्स, टोल एंट्री बंद केली. कितीतरी योजना, किती सांगणार, पूर्ण दिवस कमी पडेल. आणि म्हणून एकनाथ शिंदे हात देणारे, दोन्ही हात देणारे आहेत. कधी म्हणाला नाही माझे हात रिकामे आहेत, माझे हात खाली आहेत, कधी नाही बोलला. नेहमी आतापर्यंत देण्याचं काम केलंय. फक्त माझे 2च हात नाहीत, हे तुमचे लाखो शिवसैनिकांचे हात पण माझेच आहेत ना. हात वर करून दाखवा. हे लाखो शिवसैनिकांचे हात हे मदतीला जेव्हा पोचतात, हे व्यासपीठ हे माझं वैभव आहे. हे व्यासपीठ माझं वैभव आणि हे बसलेलं समोर माझं ऐश्वर्य आहे. ही माझी संपत्ती आहे, ही माझी संपत्ती आहे. संपत्तीचा मोह आम्हाला नाही, प्रॉपर्टीचा नाही. प्रॉपर्टी तर तुम्हाला पाहिजे ती तुम्ही घ्या. मला म्हणाले तुम्ही कशावर क्लेम करणार. बोललो बिलकुल कशावरही नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. अरे मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2.5 कोटी रुपये तुम्ही दिले. या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी दिले. 450 कोटी. 60 ते 70 हजार लोकांचे प्राण वाचवले. कोल्हापूरच्या सभेत मी नेहमी उदाहरण देतो. कोल्हापूरच्या सभेत एक मुलगी आली, तिच्या हातात छोटं बाळ होतं. मी म्हणालो काय झालं? ती हिंदीत बोलू लागली. म्हणालो क्या हुआ? बोले इसका नाम दुआ है. तो क्या, मला वाटलं प्रॉब्लेम काय तुझा? बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से पैसे दिए इसलिए इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया है. एकनाथ शिंदेने जे दिलं ते या हाताचं या हातालाही कळून दिलं नाही. ती मुस्लिम समाजाची मुलगी होती. कुठेही जात पात धर्म कधी पाहिला नाही. माझ्या हातात काय नाही, असंच माझ्या हातात काय नाही. अरे कधीतरी. आणि म्हणून एवढे वर्ष मगाशी रामदासबाई म्हणाले 30 वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका एवढे ओरबाडून घेतलं, ते गेलं कुठं? कुठे गेली एवढी माया? लंडनला कुठे गेली? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट अफवा पसरवतात विरोधक. परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
5 कोटी लोकांच्या घरात जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ दिला आपण. आणि म्हणून एवढं सगळं 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं. म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली. 232 आमदार महायुतीचे विजयी झाले. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल. म्हणाले पीएम केअर योजना. पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्रीची योजना, त्याच्यातून पैसे द्या. अरे पीएम केअर योजना कोविडसाठी होती, एवढं पण कळत नाही. तुम्ही कोविडमध्ये 600 कोटी जमा केले, एक पैसा तरी खर्च केला? सांगा. तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करण्याचा अधिकार आहे? अरे प्रधानमंत्री महोदयाने शेतकरी सन्मान योजनेमध्ये आणि आपत्तीमध्ये 46,000 कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. 46,000 कोटी रुपये. शेतकरी सन्मान योजना त्यांनी सुरू केली केंद्राने. राज्याने देखील वर्षाला 6,000 रुपये देण्याचं सुरू केलं आणि जवळपास 13,000 कोटी रुपये राज्य सरकारने देखील दिले. किती सांगू, केंद्राने काय दिलं? जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता त्यावेळेस सहकार मंत्री, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटी रुपये इन्कम टॅक्सचे माफ केले शेतकऱ्यांसाठी. हे दिलं केंद्राने. मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये 10 वर्षात नाही 70 वर्षाचा इतिहास बघा. काँग्रेस युपीए सरकारचा या महाराष्ट्राला 2 लाख कोटी दिले. 2 लाख कोटी. आणि 2014 ते 2024 मध्ये मोदीजींच्या सरकारने दुप्पट नाही, तिप्पट नाही, चौपट नाही, 5 पट 10 लाख रुपये या महाराष्ट्राला दिले. 10 लाख रुपये. 76,000 कोटीचं वाढवण बंदर होत आहे. अटल सेतू झाला. या सर्व प्रकल्पांना केंद्राने मदत केली आहे. नवी मुंबईचं एअरपोर्ट, त्याचं उद्घाटन आता होत आहे 8-9 तारखेला मोदी साहेबांच्या शुभ हस्ते. मेट्रो 3चं लोकार्पण होत आहे. लाखो लोक प्रवास करणार, त्यालाही केंद्राने मदत केली. हे सर्व प्रकल्प जर सरकार महाबिगाडीचं असतं, हेच मुख्यमंत्री असते, तर मेट्रो 3 पण चालू झाली नसती, विमानतळ पण सुरू झालं नसतं. इतर जे मेट्रोला प्रकल्प आपण शुभारंभ केले ते सुद्धा सगळे ठप्प झाले होते. सगळीकडे स्पीड ब्रेकर, सगळीकडे स्टे. हे स्थगिती सरकार नाही, हे प्रगती सरकार आहे. 2.5 वर्षामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा 2022ला मुख्यमंत्री झालो त्यावेळेस सगळे स्टे स्थगिती हटवून टाकली, स्पीड ब्रेकर हटवून टाकले. आणि काय बंद, सगळे सण बंद होते, सगळे प्रकल्प बंद होते, मंदिरं बंद होती, आंदोलन सुरू होती. मुख्यमंत्री झाल्या सगळ्या सणांवरची बंदी काढून टाकली. सगळे सण, उत्सव, परंपरा, संस्कृती सुरू झाली. विकास प्रकल्प सुरू झाले. 2.5 वर्षामध्ये, या 2.5 वर्षामध्ये एवढं काम केलं. आता दुसरी इनिंग सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमची टीम त्याच वेगाने काम करतीये. आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राच्या पाठीशी पहाडासारखे खंबीरपणे उभे आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. काय कसली टीका करताय? कोणावर टीका करताय? अरे जे दोन्ही हाताने देत आहेत त्यांच्यावर टीका करताय? मला अभिमान आहे. या
पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवादी पाकड्यांनी केलं त्याला धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने आणि प्रधानमंत्री मोदी जी ने केलं. ईट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से, गोली का जवाब गोले से. कधी दिला होता? पी चिदंबरम म्हणाले जेव्हा पाकिस्तानने 26/11चा हल्ला केला, मुंबई बॉम्बस्फोट केले, तेव्हा परदेशी आंतरराष्ट्रीय दबाव होता म्हणून आम्ही पाकिस्तानवर अटॅक केला नाही. खरं म्हणजे हा देशद्रोह आहे, हा देशाशी केलेला द्रोह आहे, या भारतीय नागरिकांची केलेला द्रोह आहे, गद्दारी आहे. तुमचे आपले एवढे लोक, शेकडो हजारो लोक निष्पाप बळी पडले, मुंबईत बॉम्बस्फोट झाले, 26/11चा हल्ला झाला आणि तुम्ही कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पाकिस्तानवर हल्ला केला नाही ही कबुली तुम्ही देताय? हा नामर्दपणा, हा भेकडपणा, ही देशाची गद्दारी आणि बेईमानी आहे. उलट बघा, मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला. कोणी आधी मध्ये यायचं नाही, आम्ही आणि पाकिस्तान बघून घेऊ आणि ऑपरेशन सिंदूर अभी जारी है हे सांगणारा कोण? या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. याचा आपल्याला अभिमान आहे. तो पाकिस्तान म्हणतो आमच्याशी नडू नका, आम्ही नाही तर काही आम्ही पण दाखवता का? अरे कोण तुम्ही दाखवणार? गीदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं बनता. शेर वही शेर होता है और उसका नाम है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. मी अभिमानाने सांगतो. का नाही सांगायचं? ऑपरेशन सिंदूर नंतर जे विदेशामध्ये सगळी आपली शिष्टमंडळ पाठवली, त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व एका करण्याचं काम आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला दिलं. का नाही त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं? अरे चांगल्याला चांगलं बोला म्हणून बाळासाहेबांनी शिकवलंय. तामिळनाडूत आता जी दुर्घटना घडली त्या शिष्टमंडळात देखील श्रीकांत गेला. त्या विदेशामध्ये आपला मिलिंद देवरा गेला. ही शिवसेनेची शान आहे, हा शिवसेनेचा स्वाभिमान आहे, शिवसेनेचा अभिमान आहे की आपल्याला या देशाची सेवा करण्याची, देशाची सेवा करताना नेतृत्व करण्याची संधी देखील देत आहे. आणि म्हणून काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे, त्यांना अमित शहाला बोलवा, ह्याला बोलवा. सुरत भारतामध्येच आहे. अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही, पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होता, पाकिस्तानमध्ये. आणि आसिफ मुनीर का काय नाव आहे त्याचं, आसिफ मुनीर, त्याला प्रमुख पाहुणा बनवायला पाहिजे होता. मग तुमच्या पाकिस्तानमध्ये तुमच्या मेळाव्याची हेडलाईन झाल्या असत्या, हेडलाईन, आणि तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या. कारण तुम्हीच हेडलाईन दिल्या पाकिस्तानला. आपल्या लष्करावर संशय घेतला, लष्कराच्या शौर्यावर संशय घेतला. किती विमानं पडली, किती मिसाईल गेले, किती हे झालं, तेच त्यांनी सांगितलं. बघा, तुमच्या देशातले, भारतातले लोक संशय व्यक्त करतायत की तुम्हीच त्यांना हेडलाईन दिली, त्याच्यात तुम्हाला धन्यता मिळते. आणि म्हणून राहुल गांधी पाकिस्तानी भाषा बोलू लागले, त्यांच्या बाजूला बसता तुम्ही. हे देशप्रेम आहे, ही देशभक्ती आहे? खरं म्हणजे हे पाकिस्तानी प्रेम आहे. आणि म्हणून तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार बिलकुल नाही. मगाशी कोणतरी म्हणाला गुलाबराव सावरकरांवर टीका केली.
सावरकरांवर टीका जे करतात राहुल गांधी मुद्दाम करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि सांगता आम्ही हिंदुत्व. हे हिंदुत्व आहे तुमचं? हे बेगडी हिंदुत्व आहे. बाळासाहेब असते तर उलटा टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती तुम्हाला. हे हिंदुत्व आहे तुमचा? सावरकरांचा अपमान मुख गिळून बसता, त्याच्या बाजूला बसता. पाकिस्तानचे झेंडे फडकवता, दहशतवाद्यांना जे बॉम्बस्फोटचे आरोपी आहेत त्यांना तुमच्या प्रचारामध्ये फिरवता. बॉम्बस्फोटच्या आरोपींचे कबरी सजवता. हे हिंदुत्व आहे तुमचं? हे हिंदुत्व आहे का? हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? घातला की सोडला की चढवला की हिंदुत्व झालं? अरे बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते तुम्ही 19ला सोडलं, 2019ला सोडलं. जेव्हा काँग्रेसच्या जोकडामध्ये, काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझी काँग्रेस होऊ देणार नाही. तुम्ही तर बाळासाहेबांनी काँग्रेस ही पंचसूत्री गाडून टाका म्हटलं होतं. ते गाडायचं सोडा, त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं. हे तुमचं हिंदुत्व आहे? हे तुमचं हिंदुत्व? जेव्हा मुख्यमंत्रीची खुर्ची तुम्हाला पाहिजे होती तेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, बाळासाहेबांचे विचार विसरले. आता बाळासाहेबांचा विचार तुम्हाला यायला लागला. मुख्यमंत्री पदासाठी, खुर्चीसाठी, हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी सगळं घालवलं. तुम्ही सगळं घालवलं. पक्षाचा प्रमुख, पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो? रामदासबाईंनी त्याची उदाहरणं सांगितली. मी पुन्हा ती सांगणार नाही. ह्याला संपव, त्याला संपव, त्याला संपव. हे पक्षप्रमुख नाहीत, हे कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. कटप्रमुख, गटप्रमुख नाही, कटप्रमुख. कारस्थान कधी आपल्या पक्षामध्ये आपल्याच कार्यकर्त्यांना संपवायला किती नावं आहे. रामदासबाईंनी ती नावं घेतलेली आहे. म्हणून ही परिस्थिती झाली. गेला तो कचरा. कधी आत्मपरीक्षण करणार की नाही? हे लोक का जात आहेत? का? कशासाठी? याच्यात कुणाची चूक आहे? हजारो लाखो लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर. जगामध्ये असा कुठलाही पक्षाचा प्रमुख अध्यक्ष नसेल की स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना संपवण्याची भूमिका घेणारा. आज आठवा, बाळासाहेब असताना किती मोठे नेते सगळे बसायचे सोबत. ते वैभव आठवा. आता काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे? याला जबाबदार कोण? आणि म्हणून आता मला तर वाटतं या सर्व निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर मला वाटत नाही की त्यांची सावली देखील त्यांच्या सोबत राहील की नाही. शिवसैनिक तर सोडा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आता मुंबई महापालिकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाचं नाव घेणार. मराठी माणसाला हद्दपार कोणी केलं? कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला? याला जबाबदार कोण? कधी आत्मपरीक्षण केलं? मी सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या, कोणी माईकाला आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आणि म्हणून मुंबई महाराष्ट्राची, मुंबई मराठी माणसाची,
कोणीही आणि मुंबई महाराष्ट्राची मराठी माणसाचीच राहणार. आणि आता निवडणुकीसाठी तुम्हाला हे प्रेम उतू आलंय. तुमच्या आता जी काय रेकॉर्ड आहे ती घिसीपिटी झालेली आहे. ती आता कोणी ऐकणार नाही, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणारही नाही. आणि म्हणून मुंबईकर जो बाहेर गेलाय त्या मुंबईकराला पुन्हा इकडे आणण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी आपण SRAचे रखडलेले प्रकल्प, माडाचे रखडलेले प्रकल्प आपण सुरू करतोय. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आपण पुढे नेतोय SRA आणि MMRDA ला घेऊन. याच एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 160 कोटी रुपयाचा भाड्याचे चेक त्या रमाबाई आंबेडकर नगरच्या रहिवाशांना दिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. त्यांना वाटलं आम्हाला घरही नाही, भाडंही नाही, काही नाही. पण तो प्रकल्प पुढे जातोय. आणि म्हणून मुंबईमध्ये रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय आपण घेतला. प्रधानमंत्री मोदीजीने सांगितलं मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याची घोषणा त्यांनी केली. 9 तारखेला ग्लोबल फिनटेक चा मोठा कार्यक्रम देखील होणार आहे. मुंबई या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. महाराष्ट्र आपला GDP मध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र विकासामध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र आपला स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे. महाराष्ट्र हा इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे. आणि म्हणून युवकांना देखील पुढच्या 5 वर्षात 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 50 लाख रोजगार या ठिकाणी हे शासनाचं धोरण आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की UPA सरकार हे 10 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा कळस घातला त्यांनी. 2014च्या पूर्वी बघा 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ घोटाळा, हमका घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, सगळे घोटाळे होते. 2014 नंतर बघा प्रधानमंत्री मोदीजींनी सत्ता हाती घेतल्यानंतर सगळे घोटाळेबाज जेलमध्ये गेले, तुरुंगात गेले. आणि देश पुढे चाललाय. देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय. 11व्या नंबरवरून 4थ्या नंबरला आलाय, 3ऱ्या नंबरवर येतोय. आणि एकही भ्रष्टाचाराचा आरोप प्रधानमंत्री मोदीजींवर करण्याची हिम्मत केली नाही. मी अभिमानाने सांगतो बेदाग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून आम्ही दिल्लीला जातो. तुमच्यासारखे 10 जनपदला मुजरे करायला जात नाही. पैसे महाराष्ट्राच्या विकासाला आणायला जातो. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसे आणायला जातो. आणि 10 लाख कोटी रुपये जे आले महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राने दिले. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण कोणी केलं? राम मंदिर बांधण्याचं अयोध्येमध्ये बाळासाहेब म्हणाले मला 1 दिवस प्रधानमंत्री बनवा, मी राम मंदिर बांधेन आणि काश्मीरचं 370 कलम हटवेन. कोणी हटवलं? त्यांना तुम्ही टीका करताय. अरे मोदीजीने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांच्यावर टीका करताय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम, या झोपडपट्टी विकास 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. माझ्याकडे गृहनिर्माण खातं आहे. हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा देखील शब्द देतो. तुम्ही एका तरी गिरणी कामगाराला घर दिला? या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 12,000 लोकांना घर दिलंय. 1 लाख गिरणी कामगारांना घर आमचं महायुती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही.
आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील टीका केली, RSS वर टीका केली. जे RSSचे लोक आहेत, जेव्हा संकट आपत्ती येते तेव्हा मदतीला धावून जातात, संकटामध्ये धावून जातात, मदत करतात, जीव वाचवतात. 100 वर्ष त्यांना झाली. एक समर्पित भावनेने त्यांनी देशाची सेवा केली. राष्ट्रभक्त देशभक्त RSS वर देखील टीका करण्याचं काम तुम्ही करता. तुम्ही कसले हिंदुत्ववादी? आणि म्हणून मी 100 वर्ष शताब्दी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झाली आहे. 100 वर्षे थोडके वर्ष नाही. आणि राष्ट्रभक्ती देशभक्ती जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या शताब्दी निमित्त देखील शिवसेनेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. शेवटी शिवसेना देखील ज्वलंत हिंदुत्ववादी पक्ष आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. आणि त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो. आता आपल्याला एवढंच सांगतो, आता लोकसभा आपण जिंकली, विधानसभा जिंकली, आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची सत्ता आणणं आवश्यक आहे. नाहीतर मुंबई जी पुढे जातीये, 25 वर्ष मागे जाईल, अजून मुंबईची अधोगती होईल. मुंबईकर सुज्ञ आहे, मुंबईकर विकासाला प्राधान्य देणार आहे. 2.5 वर्षात 3 वर्षात जे मुंबईसाठी काम केलं, हे फक्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून जिल्हा परिषद भगवा फडकावणे, नगरपालिका भगवा, महापालिका भगवा, आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे. आणि म्हणून महायुतीने आपण निवडणुका लढवणार आहोत. कोण कोणाची युती करतो, कोण कोणाशी मनोमिलन करतो, याची चिंता तुम्ही करू नका. त्याचा हिशोब आमच्याकडे आहे. काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. लोक कामाला महत्व देतात. आणि म्हणून हे सगळं जे काही यश मिळालेलं आहे, हे यश हे तुमचं आहे, हे तुमच्या शिवसैनिकांचं आहे. 80 जागा लढवून शिवसेना 60 जागा जिंकले. 60 जागा इतिहास घडवलाय तुम्ही. आणि म्हणून माझ्या सर्व नेते मंडळी बसली इकडे, तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. पण तुम्हाला मी एकच सांगतो, तुम्ही आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं. एकनाथ शिंदे बनून काम करायचं. आणि जे आपण काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवायचं. आज भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काही टीका केली, नंबरवर, लोकप्रियता नंबरवर. अरे त्यांचे तर वरून खाली आले, वरून खाली येताना नंबर लागला. तुम्ही मुख्यमंत्री असताना घरात बसून खालून वर नंबर आला तुमचा, ते विसरला. कुणावर टीका करताना आणि किती वेळा रंग बदलणार, किती वेळा. मला वाटतं अशा प्रकारचा सरडा आयुष्यामध्ये मी कधी बघितला नाही, एवढ्या फास्ट रंग बदलणारा. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की येणाऱ्या निवडणुकांमध्ये रामदासभाईंनी जे सांगितलं, गुलाबरावांनी सांगितलं, आता एकच लक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवायचं.
आपला भगवा झेंडा या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवायचा. आपापसातले सगळे का असतील नसतील बाजूला ठेवा आणि कामाला लागा. मी पुन्हा एकदा सांगतो की जे मराठवाड्यात विदर्भात ज्यांच्या आयुष्यात संकट आलंय, जे उद्ध्वस्त झाले, त्यांच्या मुली बाळींची जी काही लग्न ठरली असतील या पुराच्या संकटामुळे त्याच्यावर देखील बालट आला असेल. पण मी सांगतो या सर्व जेवढ्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न ठरली असतील, मुला मुलींची, त्याचा सर्व जबाबदारी शिवसेना घेईल आणि पूर्ण त्यांची जबाबदारी शिवसेनेची ही बांधिलकी म्हणून आपण घेतोय. कारण माझ्याकडे 2 हात देणारे आहेत, रिकामे नाही, रिकामे नाही. आणि म्हणून त्याचबरोबर पुढचं वर्ष जे आहे, पुढचं वर्ष हे आदरणीय बाळासाहेबांचं 2026 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. जन्मशताब्दी वर्ष शिवसेना हे शताब्दी वर्ष, जन्मशताब्दी वर्ष जोरदारपणे शताब्दी महोत्सव साजरा करेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून सगळेजण कामाला लागा. निवडणुका आपल्याला नवीन नाही, पण शेतकरी देखील संकटात आहेत. त्याला जेवढी जेवढी मदत करता येईल, सरकार तर उद्या आमची बैठक आहे मुख्यमंत्री, माझी आणि अजितदादांची, त्यामध्ये तर भरीव निर्णय आम्ही घेऊ. पण जिथं जिथं मदत करता येईल त्या प्रत्येक शिवसैनिकांनी या मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या बळीराजाचे अश्रू पुसण्याचं काम आपण करूया. आणि या येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा, महायुतीचा भगवा डौलाने फडकवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सगळ्यांना स्थानापन्न व्हायची विनंती करतो. साहेब अजूनही मंचावरच आहेत. त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की आपण सगळ्यांनी या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आणि तात्काळ मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण, हा शिंदे साहेबांनी दिलेला नारा कृतीत आणून काही जणांनी इथे तात्काळ घोषणा केलेली आहे. वांगणीचे प्रगतिशील शेतकरी यांच्यातर्फे, एकनाथ शेलार यांच्यातर्फे 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ साहेब यांच्यातर्फे 2.5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आणि आत्ताच 8ही माननीय खासदारांच्या वतीनं त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की ते 1 महिन्याचं वेतन हे पूर्णपणे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार आहेत. आपण सुद्धा सढळ हाताने आपल्याच पूरग्रस्त बांधवांना मदत करावी. आता याच ठिकाणी 2 जणांचा पक्षप्रवेश होणार आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. माननीय शिंदे साहेबांना मी विनंती करतो, माजी आमदार राजन तेली यांचा शिवसेनेमध्ये आज सन्मानानं पक्षप्रवेश होतो आहे. आणि त्यांच्याच बरोबरीनं गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांचा सुद्धा आजच्या दिवशी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतोय. महाराष्ट्र अल्पसंख्याक विभाग समीर काजे यांच्याकडून 11 लाख रुपयांची मदत सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. आपण सुद्धा सगळ्यांनी आपल्या या बांधवांसाठी, पूरग्रस्त बांधवांसाठी, शेतकऱ्यांसाठी सढळ हातानं मदत करावी. आपल्या समोर माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते माजी आमदार राजन तेली आणि गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांचा पक्षप्रवेश संपन्न होतोय. मी सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की, भारत माता की. माननीय खासदारांतर्फे हा मदतीचा चेक शिंदे साहेबांच्या हस्ते सुपूर्द केला जातोय आणि त्याचबरोबर वांगणीचे प्रगतिशील शेतकरी एकनाथ शेलार साहेब हा चेक प्रदान करतायत. ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ साहेब यांच्यातर्फे 2.5 लाख रुपयांचा चेक दिला जातोय. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, बाहेर पडताना कृपया संयमानं बाहेर पडावं. महिलांना बाहेर पडण्यासाठी आपण प्राधान्य द्यावं आणि प्रत्येक एक्झिट डोअर पाशी आपले पोलीस